नमस्कार, मी निलेश देशमुख बारडकर, भाजप जिल्हा प्रवक्ता नांदेड। आजच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना नांदेड येथील विभागीय महसूल कार्यालयाच्या संदर्भात एक निवेदन दिलेलं आहे। खरं तर नांदेड जिल्हा हा लोकसंख्येमध्ये मराठवाड्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे। या जिल्ह्यापासून भौगोलिक अंतराच्या निकषातही सर्वोत्तम पर्याय म्हणून नांदेड हा जिल्हा आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे किनवटसारखे मोठे वनक्षेत्र या जिल्ह्याला लाभलेले आहे। तसेच जिल्ह्यामध्ये आदिवासींची संख्या ही मराठवाड्यात सर्वात जास्त आहे। त्यामुळे मराठवाड्यामध्ये दुसरं विभागीय कार्यालय हे नांदेड येथे होणे हे प्रशासकीय दृष्ट्या व इतर सोयीच्या दृष्टीने योग्य राहील। विद्यमान खासदार तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांकडे ज्या वेळेला मुख्यमंत्री पदाची धुरा होती त्यानंतर त्यांनी राजकीय इच्छाशक्ती वापरून महसूल विभागीय आयुक्त कार्यालय हे नांदेड येथे मंत्रिमंडळामध्ये मंजूर करून घेतले होते। परंतु काँग्रेसमधील काही प्रमुख मंडळी त्यावेळी विरोध करून त्या निर्णयाची अंमलबजावणी त्या ठिकाणी होऊ दिलेली नाही। कालांतराने महाराष्ट्रामध्ये खांदेपालट झाला आणि अशोकरावजी चव्हाण साहेब आणखी काही जर काळ या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते तर आज चित्र काही वेगळंच राहिलं असतं। नंतरच्या काळात नांदेडच्या विरोधकांनी हे प्रकरण कोर्टात नेलं। त्याचं निराकरण झाल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री भाजपाचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संदर्भात नांदेडच्या आयुक्तालयाच्या संदर्भात एक अधिसूचना काढली, परंतु त्यावेळी त्यांना परत विरोध करण्यात आला। 2024 मध्ये पुन्हा एकदा भाजप महायुतीची सत्ता या महाराष्ट्रात आली आणि विद्यमान महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी तसेच नांदेडचे पालकमंत्री अतुलजी सावे साहेब यांनी मराठवाड्यामध्ये दुसरे विभागीय महसूल आयुक्त कार्यालय व्हावे यासाठी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे। म्हणून पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आजवर हे स्वप्न अपूर्ण राहण्यासाठी काँग्रेसमधून अशोकराव चव्हाण साहेबांना आणि नांदेडला झालेला विरोध हेच एक प्रमुख कारण आहे। काँग्रेसने ही मागणी निश्चितपणाने लावून धरावी, परंतु त्यापूर्वी 2009 मध्ये अशोकरावजी चव्हाण साहेबांना केलेल्या असहकार्याबद्दल त्यांनी आत्मपरीक्षण करावे।